वरमुळे शेंडा खाली दिसे बाणो, प्रपंच रानो रान वृक्षवारे, त्रिगुणाच्या शाखा उपशाखा बहुत नाना, येती येत पत्रे जास, पवन फळ अहम सोहम गोडी त्याची, सेविता जीवाची आस पुरे, ज्ञानदेव म्हणे वृक्ष परिपूर्ण झाला, बीज रुडला जाणिवेचा. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञामध्ये श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञानविज्ञान योग या अध्यायाचं 13 क्रमांकाच्या श्लोकचं आणि त्यावर माऊलींनी भाष्य केलेलं ज्ञानेश्वरी अध्याय 7 ज्ञानविज्ञान योग ओवी क्रमांक 64चं आज आपण चिंतन करणार आहोत. त्रिभीर गुणमयुर्भावे रेभी सर्वमिदं जगत, मोहितं नाभिजानाति मामेभ्य परमव्ययम. अर्थात भगवंताचं विस्मरण आणि त्या विस्मरणाला कारण फक्त ही त्रिसूत्री त्रिगुण सत्व रज आणि तम या 3 गुणामध्ये जीवानं प्रगत होत जायला पाहिजे महाराज. सत्व तमोगुणी असेल, रजगुणात यायला पाहिजे. रजगुण वाढवून रजगुणात पुन्हा सत्वगुणाची वाढ करून सत्वगुणी व्हायला पाहिजे. आणि ह्या 3 गुणांच्या पलीकडे निर्गुण निराकार असा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याचं स्वरूप जाणून घेण्याकरता या 3 गुणांच्या पलीकडे आम्हाला जाता आलं पाहिजे. कारण या 3 गुणामुळंच आपल्याला स्वस्वरूपाचं आणि भगवंत स्वरूपाचं सुद्धा विस्मरण होत असतं. त्रिभीर गुणमयुर्भावे रेभी सर्वमिदं जगत. फक्त एक जीव नाही महाराज, तुम्ही आम्हीच नाही, हे संपूर्ण जगत या 3 गुणाच्या सत्वरजतम या 3 गुणांच्या प्रभावाखालीच कार्यरत आहे. या 3 गुणांच्या प्रभावानं जी सृष्टी चालते त्या सृष्टीच्या चक्रातच, त्या सृष्टीच्या प्रभावातच शरीराची सुद्धा रचना जीवाच्या ठिकाणी झालेली आहे. आणि त्यामुळं होतं काय आहे की त्या शरीरालाच आम्ही स्वतःला शरीरच समजून बसलो आहे आणि इथंच सगळा गोळ. अर्थात आपण स्वतंत्र असून सुद्धा स्वतंत्र आहोतच, पण स्वतंत्र असून सुद्धा ते शरीर म्हणजे मी हा जो समज आहे तो समज या त्रिगुणाच्या प्रभावात असल्यामुळे आहे, त्या अज्ञानामुळे आहे. त्या अज्ञान जावं, त्या 3 गुणाच्या बाहेर येता यावं याकरता या अध्यायामध्ये भगवंताने पुढे सांगितलेलं आहे की ही भुरळ पाडणारी जी शक्ती आहे ती शक्तीसुद्धा माझीच आहे. स्वतंत्र असताना सुद्धा जीवाला बद्ध अवस्था जी प्राप्त होते त्या बद्ध अवस्थेला कारण असलेली माया ती सुद्धा माझीच निर्मिती आहे. आणि माझीच निर्मिती असल्यामुळं तिच्यातून सुटका जर करून घ्यायची असेल तर जीवानं माझ्या ठिकाणी शरण यावं. यत करू, काल आपण चिंतन केलं, यत करोशी यदश्नाशी यत जीवोशी ददाशी यत तपस्यासी कौंतय तत्कुरुष्व मदार्पणम. सगळं काही तू माझ्या ठिकाणी अर्पण करत चल अर्जुना. त्याच्यानं काय होईल की तुला माझा विसरच पडणार नाही. 9व्या अध्यायामध्ये 27 क्रमांकाच्या श्लोकामध्ये भगवंत हे सांगतायत की माझा विसर पडू नये असं जर वाटत असेल तर क्षणाक्षणाला तुझं जे काही कार्य चाललेलं आहे ते करायचं आणि माझ्या ठिकाणी अर्पण करायचं आणि माझ्या ठिकाणी अर्पण करायचं. त्याने होईल काय की तू मुक्त राहशील, नामानिराळा राहशील. काल मी सांगितलं की शंका विचारली होती, त्या शंकेचं निरसन करायचं म्हटलं एवढंच सांगता येईल महाराज की कार्य करावं. पोथी वाचायला बसलो आपण, ज्ञानेश्वरीचं वाचन चाललं आहे आणि डास चावतोय. सहज कृती म्हणून तो त्रास देतो आहे. अनेक निर्दळनं कंटकाचे तुकोबाराय सांगतात की दया तिचे नाव भूतांचे पाडणं अनेक निर्दळनं कंटकाचे. अभय देणं हा दयेचा प्रकार आहे, तसं कंटकाचा काटा काढणं हा सुद्धा दयेचाच प्रकार आहे. पण ते केल्यानंतर हे मी केलं ही भावना आमच्या मनात यायला नको. त्याचं आयुष्यच तेवढं लिहिलेलं होतं, त्यामुळे तो मुक्त झाला. अशा सहजपणे केलेल्या कृतीकडं जेव्हा आम्ही पाहतो त्यावेळेस
त्याचा दोष आमच्याकडे लागत नाही. कारण प्रत्येक ठिकाणी काही भगवंत हजर राहून संहार करायचा. कारण सृजीपाळी संहार हे जे तत्व आहे, हे काही भगवंत प्रत्येक ठिकाणी येऊन म्हणत नाही सन्मानानं, चला तुमचं भरलं आहे, आता आयुष्य संपलं आहे, चला माझ्याबरोबर. यमाला पाठवत नाही महाराज. ते जीवस्य जीवनम या तत्वाप्रमाणे जीवाकडूनच जीवाचे बऱ्याच अंशी संहार होऊन जातात. अर्थात ते संहार भगवंत करून घेत असतो. भगवंताने हे कार्य माझ्याकडून करून घेतलं, हे प्रभूचं कार्य होतं. अशा सहजपणे निखिळ अतिशय शुद्ध अंतःकरणानं जेव्हा आमची विचारसरणी होते, त्यावेळेस त्या कर्माचा दोष जीवाच्या ठिकाणी येत नाही महाराज. पण ती अवस्था तितकी कृष्ण भावनाभावित अवस्था व्हावी लागते. मी स्वत्व विसरावं लागतं, अहम भाव त्या ठिकाणी जावं. मीचा पूर्णपणे विसर पडला की मग चाललेलं कार्य योगिनः कर्म कुर्वन्ति संघम त्यक्त्वात्मशुद्धये. योगी फक्त कार्य करतात, त्याचं इंद्रियांचा स्वभाव म्हणून ते कार्य चाललेलं असतं. त्या कार्याशी ते आसक्त राहत नाहीत, त्या कार्याशी त्यांचा संबंध राहत नाही. तसं होता आलं पाहिजे. आणि तसं होता आलं तर मग हे 3 गुण जीवाच्या ठिकाणी भुरळ पाडू शकत नाही. आणि 3 गुणाच्या बाहेर जेव्हा जीव येतो, मायेतून जेव्हा बाहेर येतो, त्यावेळेस अर्थातच भगवंताचं अविनाशी रूप जे आहे, स्वरूप जे आहे भगवंताचं, ते सहजपणे आकलन होतं, ते सहजपणे कळून येतं. माऊली आजच्या या 64 क्रमांकाच्या ओळीमध्ये भाष्य करतात. आपल्या लेखणीतून भगवंत अर्जुनाला माऊलीच्या लेखणीतून सांगतात, मनोनी भूते माते नेनती माझीच परी मी नव्हती. मनोनी प्राणी जैशी जळीची जळी न विरती मुक्ता फळे. याही ठिकाणी भगवंताने माऊलींनी भगवान ज्ञानोबारायांनी दृष्टांत दिलेला आहे की मनोने भूते माते नेनती. भगवंत अर्जुनाला सांगतायत की हे जे जीव आहेत ते मला न जाणण्याचं कारण ह्या 3 गुणांचा प्रभाव, या मायेचा प्रभाव आहे. माझीच परी मी नव्हती. वास्तविक ती माझीच निर्मिती आहे. अरे जीव काय आहे? मम वंशी जीव लोके जीव भूतासना. माझेच अंश आहे. पोत्यातला 1 कण साखरेचा बाजूला पडलेला आहे. रवा जैसा कापुराचा चांगया तुझ मज आपण याचा. रव्याचा कापुराचं जसं एखादा कण बाजूला जावं, त्या कणामध्ये गुणधर्म रव्याचेच त्या कापुराचेच असतात महाराज. तसं भगवंतापासून आम्ही फक्त बाजूला विखरलो गेलो. अंश भगवंताचा अंश बाजूला झाला. जीव म्हणजे भगवंताचाच अंश आहे. मग परमात्म्याचा अंश असताना सुद्धा भगवंत म्हणतात माझीच परी मी नव्हती. जैसी, आणि त्याला दृष्टांत देतात, जैसी जळी न विरती मुक्ता फळे. मोती असतो मोती पाण्यापासूनच तयार होतो. शिंपल्यामध्ये पावसाचा पाण्याचा थेंब पडला की मोती तयार होतो. पाण्यापासूनच मोती निर्माण होतो, परंतु पुन्हा मातीत तो विरघळत नाही महाराज. तसं कारण त्याच्यावर संस्कार होत आहेत. संस्कार झाले की त्याचं अस्तित्व बदलतं, त्याचं स्वरूप बदलतं. आणि बदललेल्या स्वरूपामुळं पुन्हा मूळ स्वरूपामध्ये तो जसा येत नाही, तसं जीव जोपर्यंत मायेच्या अधीन आहेत तोपर्यंत ते माझ्या स्वरूपाशी एक होत नाही. माझे असूनही ते माझे म्हणायला तयार नसतात, माझ्यामध्ये येण्याला ते तयार नसतात. कारण विषय त्यांना इकडे येऊ देत नाही. मनोनी भूते माते नेनती माझीच परी मी नव्हती. जैशी जळी न विरती मुक्ता फळे. मुक्ता फळे म्हणजे मोती पाण्यापासूनच निर्माण होऊन पाण्यात विरघळत नाही. तसं भूत माझ्यापासूनच असून माझ्या स्वरूपाची जाण न झाल्यामुळं माझ्याशी ऐक्य पावत नाही. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय. कुलस्वामिनी आई एकविरा माता की जय. ओम.